पायात जडपणा, चालताना थकवा जाणवतो का? तर हा वर्कआउट खास तुमच्यासाठी. यामध्ये 7 इफेक्टिव्ह काफ वर्कआउट एक स्ट्रेचिंग करणार आहोत, जे तुम्हाला मदत करेल लेग स्ट्रॉंग, टोन, ॲक्टिव्ह ठेवायला. चला तर मग सोबत करूया. वॉर्मअप, अँकल रोल. एक पाय सरळ ठेवून घोट्यामधून गोलाकार फिरवायचा आहे. आता दुसरा पाय सरळ ठेवायचा, तोही घोट्यातून गोलाकार फिरवायचा आहे. सिंपल काफ रेज. पाय खांद्यान एवढे अंतर ठेवून उभे राहा. आता टाच वर उचला आणि हळूहळू खाली आणा. पण जाताना काफ मसल्स घट्ट करा. घाई करू नका. पूर्ण कंट्रोल मध्ये मूव्हमेंट करा. बॅलन्ससाठी पोट आत आणि पाठ सरळ ठेवा. वाईड स्टान्स काफ रेज. पाय खांद्यांपेक्षा थोडे जास्त रुंद ठेवा. पायाची बोटे बाहेरच्या दिशेने असतील. आता दोन्ही टाच वर उचला आणि हळूहळू खाली आणा. वेट दोन्ही पायांवर समान ठेवा आणि मूव्हमेंट कंट्रोल मध्ये करा. टो वॉक. टाच जमिनीपासून वर ठेवून पायाच्या बोटांवर चालायचा सुरुवात करा. शरीर सरळ ठेवा आणि पुढे बघा. लहान लहान पावले घ्या. काफ मसल्स सतत काम करतात. पल्स काफ रेज. टाच वर उचला, गुडघे वाकवत खाली जा. पुन्हा सरळ व्हा आणि टाच खाली ठेवा. मूव्हमेंट लहान असली तरी काफ मसल्सवर सतत टेन्शन राहील. बॉडी कंट्रोलमध्ये ठेवा. वेदना आणि मसल बर्न यात फरक असतो, त्यामुळे शरीराचे संकेत ऐका. सिंगल लेग काफ रेज. पाय रुंद ठेवा आणि मागचा पाय टाचेवर असला पाहिजे. पुढच्या पायाची टाच वर उचला आणि खाली आणा.
बॅलन्स सांभाळा आणि शरीर एका बाजूला झोकू देऊ नका. प्रत्येक रिपिटेशन मध्ये काफ मसल्स स्क्वीज करण्याचा प्रयत्न करा. सिंगल लेग काफ रेज. आता दुसऱ्या बाजूला फिरून प्रत्येक मूवमेंट कंट्रोल मध्ये करा. तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. सुमो स्क्वॉट काफ रेज. पाय रुंद ठेवा आणि बोट बाहेरच्या दिशेला ठेवा. जर तुम्हाला तीव्र वेदना, दुखापत किंवा बॅलन्सची समस्या असेल तर वर्कआउट थांबवा. प्रथम सुमो स्क्वॉट करा, त्यानंतर टाच उचला, पुन्हा खाली ठेवा आणि सरळ उभे राहा. हा एक्सरसाइज थाईज, ग्लूट्स आणि काफ एकत्र काम करतो. टो इन काफ रेज. पायाची बोटे थोडी आत वळवा. या पोझिशनमुळे काफचा वेगळा भाग टार्गेट होतो. मूवमेंट कंट्रोल मध्ये ठेवा आणि टाच पूर्ण रेंज मध्ये वापरा. कूल डाऊन काफ स्ट्रेच. एक पाय पुढे ठेवून पायाची टाच भिंतीला टेकली पाहिजे. पूर्ण शरीर पुढे घेऊन जा. हाताचा आधार घ्या. आता दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पायाची टाच ही भिंतीला टेकवा. पूर्ण शरीराला पुढे घेऊन जा आणि हात भिंतीला ठेवा. खूप छान. हा वर्कआउट सेव्ह करा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.